अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ। काँग्रेस आमदार यशवंती ठाकूर बैठकीत आक्रमक। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू। उद्धव ठाकरेंच्या आदेशाने धाराशिवमध्ये ठाकरे गटाची मोर्चे बांधणी। जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठका। तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुलेंना चितपट करण्याच्या हालचालींना सुरुवात। अजित पवार सर्व जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा काढणार। सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसन्मान यात्रा। यात्रेसाठी समन्वयक आणि सहसमन्वयकांची नियुक्ती। अजित पवार गटाचे आमदार पवन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली। पवन शिंदे माढ्याचे आमदार सध्या अजित पवार गटात। भंडाऱ्यात भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह हंसराज अहिर यांची उपस्थिती। विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना। लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय। नांगरगाव रस्ता सुद्धा पाण्याखाली गेला। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 टीएमसी इतका पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा। पुणेकरांना दिलासा। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। गंगापूर धरण 75% भरलं। पाणी पातळी 85%वर गेल्यानंतर विसर्ग सुरू होणार। अवेळी पावसामुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी 596 कोटींची मदत मिळणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय।